असेल तर संताचा शेजारचे आता मी आहो अनंत महाराज. आम्ही 6 भाऊ आहोत. 6 भाऊ सुना आहे, खंडीनं पोरं आहे. आबा इथं इतक्या जणांचे राहीलच की नाही, नाही का? तर जमते का जी हे? नाही नाही नाही, लक्षात घ्या. साधन चतुष्टय संपन्न तोची पावे गुरु खून. राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थची खून काय होती? साधू संतांनी कोणती खून आपणाला दिली कळते का कुणाला? नाही. पाठांतर आहे, देवाचाही देव आत्मा परिपूर्ण. 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 ओळखी कोणा ओळखी कोणा गुरु कृपे. ओळखी कोणा गुरु कृपे. देवाचाही देव आत्मा परिपूर्ण. देवाचाही देव आत्मा परिपूर्ण. देवाचाही देव आत्मा परिपूर्ण. कोणती खूण आहे संतांची? संतांनी उपास व्रतवैकल्य का करायला सांगितलं? भागवत ऐकायला का करायला सांगितलं? ध्यान प्रार्थना आहे, काकड आरती आहे, भजन पूजन आहे, देवी देवतेची पूजा आहे. व्रतवै कशासाठी सांगितलं? बयाळवते का संत? नाही नाही नाही, खूण लक्षात नाही आली. देवाचाही देव आत्मा परिपूर्ण. ओळखी ही खूण गुरु कृपे. खूण कोणती सांगितली? देवाचाही देव आत्मा परिपूर्ण. देवाचा देव कोण? आत्मा. लक्षात घ्या, बाहेर देव नाही आहे. बाहेर देव नाही आहे. तुका म्हणे अरे नरा देही देव आहे खरा. वळण द्या इकडे. इंद्रिया वळण न देती विवेकाने सत्संगतेने गमाविला. वळण दिलं पाहिजे. संतांनी सांगितली खूण बाबा रे. देवाचाही देव आत्मा परिपूर्ण. ओळखी ही खूण गुरु कृपे. प्रत्येक संतांनी सांग सब संतने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु. इंसान क्यों नहीं बोलता हम भी न भूलोंगे कभू. आपण का बोलत नाही? आम्ही बोलणार नाही. संतांनी सांगितलं सबके हृदय में है प्रभु. राष्ट्रसंत लिहितात हे माझे भक्त उपासक का बोलत नाही असे? आम्ही तुमचं वचन भूलणार नाही म्हणून. आम्ही तुमच्या वचनावर श्रद्धा ठेवू की सगळ्याच्या हृदयामध्ये ईश्वरम सर्वभूतानां तिष्ठती हृदयेषु अर्जुना. अर्जुना, ईश्वराचा वास सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात आहे. बाहेर आहे का? नाही नाही. पण आपण का ऐकत नाही? कारण काय? सब संतों ने यह कह दिया मेरे हृदय में है प्रभु. इंसान क्यों नहीं बोलता हम भी न भूलोंगे कबू. किसको बनाकर शिष्य तू क्या दे रहे भगवान है. फिर क्यों फंसाते हो गुरु बनकर किसी की जान है. लुटत आहे लोक. देवाधर्माच्या नावाने तुमच्या गावची लूट होत आहे. हजारो लाखो रुपये नेत आहे. ऐतखाऊ बनत आहे. आपल्याला फसवत आहे. याची आपल्याला जाणीव नाही. म्हणून ही खरी जी गोष्ट आहे आपल्या अंतःकरणामध्ये एक दुष्ट भावना आहे, दुष्ट अज्ञान आहे की ते अज्ञान संतांच्या संकेत ऐकूच देत नाही. संतांच्या चालीने जीवन जगू देत नाही. अति दुष्ट का
काटा तो तुम्हारे हृदय में ही घुस गया, अति दुष्ट काटा तो तुम्हारे हृदय में ही घुस गया, अति दुष्ट काटा तो तुम्हारे हृदय में ही घुस गया, अति दुष्ट काटा तो तुम्हारे हृदय में ही घुस गया, दुष्ट काटा तो तुम्हारे हृदय में घुस गया। सोना न देता ज्ञान में, संतांनी ज्ञान दिलं ऐकायला आम्हाला तिथं राहावंसं वाटत नाही, दुष्ट काटा आहे. सोना न देता ज्ञान में, वह विषय घर में फंस गया, वह विषय घर में फंस गया. काय म्हणतात? अति दुष्ट काटा तो तुम्हारे हृदय में ही घुस गया, सोना न देता ज्ञान में, वह विषय घर में फंस गया. फसून आहे जीव, निघत नाही. वाटते संतांचं बाबा रात्रीचं कीर्तन फार चांगलं झालं जी, हो बाबाजी खूप चांगलं झालं नाही, पण उद्या पळसाले पानं तीनच, जा त्या वाटण जातच नाही, जाऊ देत नाही ना कोण. अति दुष्ट काटा तो तुम्हारे हृदय में ही घुस गया, सोना न देता ज्ञान में, वह विषय घर में फंस गया. जब तक तेरे अपने न अपने काम और क्रोध को, आपल्या अंतःकरणामध्ये जो काम क्रोधादी विकार आहे ते जोपर्यंत आपण दूर करत नाही, तब लग्न शांति पाओगे. ले ध्यान की धारा कहे, ध्यान करतो आपण, पण धारा म्हणजे प्रवाह. ध्यानाचा जो प्रवाह आहे, सामुदायिक प्रार्थनेचा जो प्रवाह आहे, व्रतवैकल्यांचा, भजन पूजनांचा, पाठपठणांचा, व्रतवैकल्य पूजा पाठांचा जो प्रवाह आहे, त्याची जीवनधारा आपल्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे. धारणा नाही तयार झाली, फक्त म्हणतो आपण है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार. किती छान आवाजात म्हणतो आपण सगळेजण, आहे की नाही? पण उच्चतम बनायलाच पाहत नाही. तुमचं कसं काय का मला माहित नाही, पण माझं नाही बनून राहिलं. उच्चतम जीवनधारा येणार, याचा अर्थ असा आपली विचारसरणी उच्च असली पाहिजे. ज्या विचारसरणीमध्ये सगळ्यांना सामावता आलं पाहिजे, भावनेचा आदर केला पाहिजे, भावना राखली पाहिजे, भावनेला धक्का देऊ नका, मौलिकतेचं हरण करू नका, सगळ्यांना माना सन्मानानं वागवा. आई कोंबडी जशी आपल्या पंखाखाली 15-20 पोरं घेते, तिचं संरक्षण करते, तसं तुमचा समाज आहे. हा समाज अनंत महाराज यांचं ऐकायला आले. अनंत महाराजाची जबाबदारी आहे. इथं कुणाही धर्माचा पंथाचा मनुष्य आला त्याला आपल्या पंखाखाली ठेवलं पाहिजे, त्याचं हनन करू नये ही आम्ही खबरदारी घेतली पाहिजे.
परंतु ही खबरदारी घेता येणार नाही, घ्यायचं गरज भासणार नाही असा दुष्ट स्वभाव आपला बनला आहे. लक्षात घ्या. कोणती दुष्ट आहे? कामना डाकीन आड उभी राहे, कामना डाकीने आड उभी राहे, मनोलीन लाहे शांती अंगी, मनोलीन लाहे शांती अंगी, कामना डाकीने आड उभी राहे, कामना डाकीने आड उभी राहे, मनोलीन लाहे शांती अंगी, मनोलीन लाहे शांती अंगी, कामिनी डाके आड उभी राहे, कामिनी डाके आड उभी राहे, कामिनी डाके आड उभी राहे. कोण आहे? दुष्ट चांडाळीन आहे ही वासना. कोण आहे दुष्ट? वासना, कामना, आशा, अपेक्षा, गरजा हे दुष्ट आहे बाबा. जे आपल्या अंतःकरणात घुसून हे दुष्ट वासना, हा दुष्ट काटा आपल्या हृदयामध्ये घुसून असल्यामुळं संतांचं आपल्याला वचन लक्षात ठेवू देत नाही, जीवन जगताना ते आचरणात आणू देत नाही. मग कसा फायदा होईल? जाण त्याने तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारे आणावी, बिघडली घडी दुरुस्त करावी. समाजांची जाणकार माणसांनी, समजदार लोकांनी जे आपण तत्त्वज्ञान वाचतो, ऐकतो, बोलतो ते तत्त्वज्ञान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आलं पाहिजे. काल परवाच मी एक बैठक झाली, 5-6 लोक आले होते. बाबाजी म्हणे आम्ही रोज सकाळी पहाटे योगा करायला जातो, नाही का. बोलता बोलता म्हणलं योगा ठीक आहे, वाईट काहीच नाही, पण योगा तुमचा डायनिंग टेबलवर उतरला पाहिजे. नाही तर डायनिंग टेबल एकीकडे, योगा एकीकडे, जमल का जी बाबाजी? नाही नाही. त्या प्रकारे आपल्या ज्या गरजा आहे, वासना आहे, अपेक्षा आहे, हा आपल्या अंतरामध्ये दुष्ट काटा आहे. हा दुष्ट काटा संतांचे वचन ऐकू देत नाही, ऐकले तरी ते स्मरणात ठेवू देत नाही, स्मरणात ठेवले तरी आचरणात आणू देत नाही. मग कळत नाही का. साधना चतुष्टय संपन्न असलं पाहिजे. अंतःकरणाची पवित्रता राखली पाहिजे. जे लोक धार्मिक आहे, ज्यांना आपलं कुटुंब समाज चांगलं राहावं असं वाटत असेल, आपल्या मुलाबाळावर सुद्धा चांगले संस्कार व्हावं असं वाटत असेल, समाधानाने सुखा समाधानाने जीवन जगता यावं असं वाटत असेल, प्रेमाने प्रत्येकाशी बोलता यावं असं वाटत असेल, तर प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. चित्त चतुष्टय संपन्न, अंतःकरणामध्ये पवित्रता राखली पाहिजे, मनाची शुद्धता तयार केली पाहिजे. मन मलिन ठेवू नका, बुद्धी अशांत करू नका आणि चित्त अस्थिर करू नका. अंतःकरणाची पवित्रता, मनाची शुद्धता, बुद्धीची शांतता, चित्ताची स्थिरता राखणारा मनुष्य गुरुवचनांचं पालन करू शकतो. पण हे तयार करण्यासाठी काय करावं लागते? लक्षात घ्या. गुरुचंही गुरुखून आपणाला न कळण्याचं कारण आहे. संत लिहितात विरक्तीच्या संगे वासना जाळू, 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 विरक्तीच्या संगे वासना जाळू. गुरुवाक्य ज्ञान पूर्ण लाभे,
विरक्तीच्या संगे वासना जाळून विरक्तीच्या संगे वासना जाळून विरक्तीच्या संगे वासना जाळून गुरुवाक्य ज्ञान पूर्ण लाभे. काय म्हणतात संत? हे सर्व साधने वळण द्यावे इंद्रियासी राहण्या चित्त स्थिर चित्तापासी वळण द्यावे इंद्रियासी. घेता येईल का माझी कोणाला वळण? शक्य नाही, बोलणं सोपं आहे. अच्छा, हे वळण द्यासाठी विरक्तीच्या संगे वासना जाळून गुरुवाक्य ज्ञान पूर्ण लाभे. बरेचसे लोक गुरुपदेशी आहे, पंचग्रात बसलेले उपदेश घेणारे आहे, पण जिथपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये विरक्त भाव येत नाही तिथपर्यंत वासना जळत नाही. जाळतो म्हटल्यानं जळत नाही. वासना जळण्यासाठी, अपेक्षा कामना गरजा होण्यासाठी माणसाचं मन विरक्त झालं पाहिजे. आसक्त आणि अनासक्तीच्या पलीकडे गेलं पाहिजे. विरक्त कशानं होईल बाबाजी? विरक्त कशानं होईल? त्या षट संपत्तीतलं एक गुण पाहिजे. त्यासाठी कोणती? उपरती, ग्लानी. विटने घे ऐसा रांधा विटने घे ऐसा रांधा विटने घे ऐसा रांधा जेने बाधा उपजे ना जेने बाधा उपजे ना जेने बाधा उपजेना विटने घे ऐसा रांधा विटने घे ऐसा रांधा विटने घे ऐसा रांधा. काय करावं लागते विरक्ती यासाठी? विटने घे ऐसा रांधा जेने बाधा उपजेना. रांधा म्हणजे काय? रांधा म्हणजे स्वयंपाक. लोकांना खाणाऱ्यांना वीट येणार नाही असा स्वयंपाक तयार करा. ऐकणाऱ्यांना वीट येणार नाही असं कथन करा. जांभा येत आहे, त्रास येत आहे, तुम्ही बोलतच आहे, काही फायदा आहे बाबाजी? श्रोता तो घरही नाही वक्ता वदेसो वाद श्रोता वक्ता लक्ष एक तप कथनी का स्वाद. समाजांचं हित पहा, समाजांच्या भावना पहा, समाजाची मनस्थिती पहा, ते पाहून कथन करा. वीट येईल असं जीवन जगू नका. दुसऱ्याला वीट येईल असं बोलू नका. वीट येईल असं खाऊ नका. वीट येईल तिथं राहू नका. वीट येत पण नाकापेक्षा मोठी जळ करू नका बाबाजी. नाक खसून पडतेच एक दिवस, लक्षात घ्या. म्हणून मर्यादेनं चाला. मर्यादेचा लेश नाही आला अंगी सतसंगी राहुनी काय करी. सत्संग हे मर्यादाचं पालन करण्यासाठी आहे. म्हणून अशी मर्यादा तयार करा कुटुंबात समाजात जीवन जगताना. आपल्या राहण्याचं, बोलण्याचं, खाण्याचा आपल्या संगसाथीला वीट नाही आला पाहिजे. खबरदारी घ्या, त्रस्त नाही झाले पाहिजे कोणी. हे सत्संग आहे बाबाजी. वळण इंद्रियासी द्यावे नाही राहण्या स्थिर चित्तापासी वळण द्यावे इंद्रियासी. साधन चतुष्टय संपन्न तोची पावे गुरुखुना तोची पावे गुरुखुना वळण द्यावे इंद्रियासी. समोर लिहिलाय रंग लागे आत्मयाचा रंग
लागला पाहिजे ना. रंग जर लागला नाही तर काही कामा नाही. म्हणून प्रत्येकाने हा रंग आपल्या अंतःकरण जागा असा केला पाहिजे की आपला जन्म आलो त्याचे आजी फळ आले साचे. मी जन्माला आलो आज फळ मला प्राप्त झालं असं कोणाला वाटलं पाहिजे. दोनदा जन्म होते माणसाचा. एक आईच्या पोटातून जन्म होते आणि एक दुसरा संताच्या उपदेशातून जन्म होते. आईच्या पोटातून माणूस म्हणून जन्माला येते, संताच्या उपदेशातून माणुसकी घेऊन जीवन जगते. हे लक्षात घ्या. दोनदा जन्म होते. परंतु माणुसकी घेऊन जर जन्म नाही झाला आपला तर आपण तसेच राहतो बाबाजी. म्हणून रंग लागे आत्मयाचा तोचे दिवस भाग्यांचा. पण आपण ते करण्यासाठी काय करायला हवं? मनाचे सांगाती जीव झाला बद्ध. 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 ज्ञानस्थिती शुद्ध असे जिना. ज्ञानस्थिती शुद्ध आपण मनाच्या मागे जातो तिथपर्यंत हा जीव बद्ध राहील. विरक्त कधी होणार नाही. मनाची असंगे जीव झाला बद्ध. ज्ञानस्थिती शुद्ध असे चिना. वृत्ती अंतरंगी लावी मना मागे न लावावी. वृत्ती अंतरंगी लावी. म्हणून इंद्रियांना वळण द्यायचं असेल. इंद्रियाला वळण म्हणजे बोलणं प्रेमाचं ठेवा. बोलण्याने माणूस जोडला गेला पाहिजे. माणूस तोडण्याचं बोलणं बंद करा. वळण द्या. दृष्टीस लागली सवे जे जे दिसेल ते ते पहावे. परी ते गुह्य जाणावे गौप्य आहे. डोळ्याचं काम आहे पाहणं, पण काय पाहावं, कसं पाहावं, केव्हा पाहावं, किती पाहावं शिकलो पाहिजे आपण. नाही तर अनर्थ होईल बाबाजी. मुखाने कसं बोलावं, कुणाशी बोलावं, केव्हा बोलावं, किती बोलावं, काय बोलावं हे कळलं पाहिजे. याचं नाव सत्संग. नाही तर अनर्थ तयार आहे. लक्षात घ्या. मर्यादा ठेवा. सीमित ठेवा. सीमिती सीमिती सीमित सीमित म्हणजे क्षणाक्षणानं जीवन घडते. कणानं कणाकणानी काया बनते. क्षणाक्षणाने जीवन घडते. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने, अभ्यासकांनी, हितचिंतकांनी सत्संगतीमध्ये, माझं आजचं बोलणं असं नाही आहे की तुम्ही कोण्या देवाची पूजा करावं करू नये. पूजा करणं हा खूप चांगला भाग आहे. प्रतिमा निज कल्पना उत्तम. परिसंत प्रत्यक्ष पुरुषोत्तम. पुढं काय?
चालते बोलते पर हा चालते बोलते परब्रह्म अत्युत्तम साधू सेवा. बाबर माझ्या संगतीला किती लोक सांग, किती लोकांचा आधार आहे मला. असा आधार पाहिजे आहे का नाही. पडलं तर सावरलं पाहिजे नाही का. हा घ्यावा संतांचा आधार. आधार घेतला पाहिजे. आपण संतांचा आधार नाही घेतला काही फायदा होईल बाबा. म्हणून प्रत्येक हितचिंतकांनी बोलताना विचार करावं, खाताना विचार करावं, बसताना विचार करावा. कुणाचं जीवन त्रस्त होईल, कुणाचं नकोसं वाटल तिथंच टाळा. लक्षात घ्या. वळण द्यावे इंद्रियासी राहण्या स्थिर चित्तापासी. वळण द्यावे इंद्रियासी. पुन्हा गाठ बांधली पाहिजे. इंद्रियाला वळण देण्यासाठी साधू संतांच्या वचनांचा आधार घ्यावा लागतो. आधार घेण्यासाठी मनामध्ये विरक्ती आणावी लागते. विरक्ती आणून आपल्या वासना, गरजा, तृष्णा, अपेक्षा जाळावं लागते. तेव्हा गुरुची खून कळते. यासाठी अंतःकरण नेहमी पवित्र ठेवा, मन नेहमी शुद्ध ठेवा, बुद्धी नेहमी शांत ठेवा, चित्त नेहमी स्थिर ठेवा. या 4 गोष्टी साधल्या की सद्गुरूची खून कळल्याशिवाय राहत. म्हणून शेवटी लिहिलं आहे, तुकड्या म्हणे ऐसे झाले तरीच पुण्य हे फळले. तरच सत्संग झाला, तरच भजन झालं बाबाजी. भजन चांगलं आहे, सत्संग चांगला आहे, पूजापाठ चांगले आहे, व्रतबाईकडे तुमचं कार्यक्षेत्र झालं आहे. तुकड्या म्हणे ऐसे झाले तरीच पुण्य हे फळले. तरीच पुण्य हे फळले. वळण द्यावे इंद्रियासी. लक्षात घ्या. पाप पुण्य कशाला म्हणा तुम्हाला माहीत आहे. पाप पुण्य, पुण्य परोपकार, पापती परपीडा आणि आणिक तो जोडा नाही दुजा. व्याख्या घ्यायची. पुण्य म्हणजे काय. दानधर्म करणं म्हणजे पुण्य नव्हे. लोकांच्या मुलीचं लग्न लावून देणं म्हणजे पुण्य नव्हे. लक्षात घ्या. पुण्य परोपकार, दुसरे उपकार केले पाहिजे. आता तुम्ही लग्नाला 10,000 दिले तर उपकार होईल का बाबाजी. 10,000तून वाचवा. त्यांना संयमाचे विचार सांगा नाही का. त्यांना अपव्यय टाळाचं शिकवा. अपव्यय करू नका. बोलण्याचा, चालण्याचा, खाण्याचा, घेण्याचा अपव्यय टाळा. प्रत्येक गोष्ट संतांनी आम्हाला शिकवली आहे, परंतु आम्ही त्यांचं काही शिकत नाही. म्हणून आपल्या इंद्रियाला कधी वळण लागत नाही. जैसे इंद्रिया वळण लागते तैसेची होते जन्मभरी. म्हणून इंद्रिया वळण न देती विवेकाने सत्संगतेने दुरावला. म्हणून त्या लोकांनी ज्या आपल्या कुटुंबातल्या त्या सुनेनी सांगितलं बाबा प्रेम पाहिजे जगात. प्रेम महत्त्वाचं आहे. प्रेम झालं आलं की धनही येते आणि यशही येते. प्रेम महत्त्वाचं आहे. आता उदाहरण द्यासाठी वेळ नाही आहे. तुम्हाला उदाहरणे माहीतच आहे. आता सांगून सांगून मी किती सांगणार आणि तुम्ही किती ऐकणार आहे माहीतच आहे. आता मला सांगणं माहीत आहे, तुमचं ऐकणंही माहीत आहे. येतं राहिलं चादर झाडली का चाललं आपल्या घरी काय बाबाजी उद्यापासून तिकडेच. म्हणून मित्र हो, आपण विचार केला पाहिजे. अति दुष्ट काटा तो तुम्हारे हृदय में घुस गया. सोना न देते ज्ञान में वह विषय घर में फंस गया.